कोल्हापूर दौरा आटपून उपमुख्यमंत्री अजित पवार संध्याकाळी हुंडाबळी गेलेल्या वैष्णवीच्या घरी पोहोचले। कसबटे कुटुंबाशी बंद दाराआड अर्धा तास चर्चा करत त्यांनी धीर देऊन या कुटुंबाचं सांत्वन केलंय। दोषींवर कठोर कारवाई होईल असं आश्वासनही दिलंय। तर वैष्णवीच्या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी केली जावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं ते म्हणाले। कुणाचीही हयगय न करता प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी लक्ष घालू असंही अजित पवारांनी म्हटलं। वेगवेगळी जी कलमं आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील, मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे। त्यांनी एक दोन नावं दिलेली आहेत, त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे। कारण उद्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि यांना न्याय कसबटे परिवाराला मिळाला पाहिजे या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत। अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे, त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे, ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत, ते रेकॉर्डवर आलेलं आहे। त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात। काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या। वाढवल्यानंतर सीपींनी सांगितले होतं सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला न्यायालयात कराव्या लागतील। आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं, परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं।